हिवाळ्यामध्ये आपण जेवण जास्त करतो आणि व्यायाम कमी करतो. साहजिकच आपलं वजन वाढतं. त्यासाठी जेवणामध्ये आपण असे सॅलड बनवून खाऊ शकतो आणि त्यामुळे आपलं वजन कंट्रोल होण्यास मदत होते. तर त्यासाठी बघा आता मी फळं घेतलेले आहेत. एक ॲपल, एक पेरू, मुळा, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. असे आता आपण याची कटिंग करून घेऊ. रोजच्या जेवणाच्या सॅलडमध्ये आपण कच्च्या भाज्या टाकायच्या, जसं की पालक, मेथी, मुळा, गाजर, बीट हे चावण्यास उशीर लागतो. याचा फायदा काय होतो ते मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. त्याआधी आपण भाज्या कट करून घेऊ. पेरूचा पण आपण जो बाहेरचा भाग आहे तो सॅलडमध्ये घेणार आहे, कारण बिया दाताखाली आल्या तर चावायला त्रास होतो. आपण असं साईडचा भाग कट करून घेऊ आणि चमच्याच्या साहाय्याने त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आता आपण बिया काढून घेऊ. पेरूसुद्धा आपण बारीक कट करून घेणार आहोत. कांदा पण आपण बारीक असा कट करून घेणार आहोत. मुळ्याची आपण साल काढून घेऊ. साल काढल्यानंतर त्याला असं किसणीवर किसून घेणार आहे. ॲपल घेतला आहे. ॲपलची पण साल काढून घेणार आहे आणि त्यातला अर्धा भाग आपण सॅलडमध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही पूर्ण ॲपलसुद्धा घालू शकता. त्यातल्या पण अशा बिया काढून घ्यायच्या आणि बारीक कट करून घ्यायचं आहे. मेथी घेतलेली आहे. मेथी पण इथे बारीक अशी कट करून घेणार आहे. कच्च्या भाज्यांचा जो सॅलड आपण बनवतो तो जर आपण घासासोबत चावून खाल्ला तर कच्च्या भाज्या चावण्यास उशीर लागतो आणि आपला घास आणि ते सॅलड सोबत खाल्ल्यामुळे आपण खूप असं चावून खातो आणि आपण जो घास घेतलेला असतो तोंडात तो पण लिक्विड टाईप तयार होतो. त्यात जास्त प्रमाणात लाळ मिसळली जाते व पचनास हलकं होतं. इथे 1 वाटी दही घालून घेतलेलं आहे. पाव चमचा लाल तिखट घालून घेऊ. एक हिरवी मिरची बारीक कट करून घेणार आहे. जर आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमचा आपण चाट मसाला घालून घेणार आहोत. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. तेही नसेल तर तुम्ही लिंबू घालू शकता. 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ. अशी रंगबिरंगी सॅलड रोजच्या जेवणामध्ये घ्या आणि वजनावर नियंत्रण मिळवा. पचनाच्या संबंधित तक्रारी असतील त्याही दूर होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.